ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत। एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आल्याची ही बातमी आहे। खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीनं अटक केलेली आहे। तब्बल 13 तास गिरीश चौधरी यांची चौकशी ईडीकडून झाली आणि त्यानंतर गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते। गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे। 13 तास गिरीश चौधरी यांची ईडीकडून चौकशी सुरू होती आणि त्यानंतर गिरीश चौधरी यांना ईडीनं अटक केलेली आहे। भोसरी एमआयडीसी मधल्या जमिनीच्या वादाप्रकरणी ही कारवाई असल्याचं समजतंय। ईडी लावली तर सीडी लाव म्हणणाऱ्यांना हा एक प्रकारचा दणका आहे, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। भोसरी जमीन प्रकरणासंदर्भात अनेक आरोप प्रत्यारोप झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। यावरनं राजकारण देखील रंगलेलं होतं। भोसरी भूखंड हस्तांतरण आणि खरेदी प्रकरणामध्ये प्रथमदर्शनी तरी घोटाळा झाल्याचं त्यावेळीच निदर्शनाला आलेलं होतं, अशी माहिती या प्रकरणातल्या तक्रारदारांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दिलेली आहे। एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीनं याच भोसरी भूखंड घोटाळ्यामध्ये अटक केली आहे। त्यामुळे हा घोटाळा नेमका आहे तरी काय, याविषयी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। भोसरी भूखंड घोटाळ्यामध्ये एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक झालेली, तो घोटाळा नेमका काय या सगळ्या प्रकरणात अंजली दमानी यांनी तक्रार केली होती आणि त्यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्यासोबत आहेत। मला सांगा, तो भोसरी भूखंड घोटाळा नेमका काय आहे? मुळात जी जमीन एमआयडीसीची होती ती मंत्रिपदाचा गैरवापर करून सरकार जमा करण्यात आली आणि त्यानंतर लँड रेव्हेन्यूच्या अंतर्गत ती जमीन घेऊन नंतर ती परत ओरिजिनल मालकांना परत द्यायची आहे असं कारण देण्यात आलं आणि याच्यासाठी सुद्धा मंत्रिपदावर असलेल्या एकनाथ खडसे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आणि नंतर स्वतःच ती जमीन खरेदी केली। ती खरेदी करत असताना त्यांनी त्यांच्या जावई बायको यांचे अकाउंट्स वापरले आणि काही शेल कंपन्या म्हणजे ज्या बोगस कंपन्या असतात त्या काढून त्याच्यातून त्यांनी 50 लाख 1 कोटी रुपये अशा ट्रान्झॅक्शन्स केलेले आहेत आणि ज्या कंपन्या अस्तित्वातच नाही अशा कंपन्यांच्या मदतीने मोठ्या रकमा फिरवून आणि ती लँड जी आहे ती आपल्या स्वतःसाठी घेऊन त्यांनी एक मोठा भूखंड घोटाळा केलेला होता। त्यावेळेस ते भारतीय जनता पार्टीमध्ये होते आणि जवळपास 4 वर्षापेक्षा जुनी ही केस आहे आणि आता ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत आणि त्यावेळेस त्यांच्यावर ईडीची चौकशी लागलेली आहे आणि मला असं वाटते की एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आर्थिक गुन्हेगारीचा तपास करत असल्यामुळे याच्यामध्ये थेट सगळे पुरावे आहेत ज्याच्यामधून एकनाथ खडसे हे दोषी आहेत असं दिसून येते। नेमकं ईडीने तुमच्याशी या संदर्भात संपर्क कधी साधला होता आणि त्यांनी काय काय डॉक्युमेंट घेतलेत आपल्याकडनं? साधारणतः 4 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी ईडीच्या लोकांनी मला संपर्क केला होता आणि त्यावेळेस त्यांनी कागदपत्र मागितले होते की पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी केसेस ज्या न्यायालयात चालतात तिची जी केस अंजली दमानी यांनी केलेली आहे त्याच्यामधले कागदपत्र त्यांना पाहिजे अशी त्यांनी विनंती केली आणि त्यानुसार आपण त्यांना ते कागदपत्र दिलेले होते। माझ्या माहितीनुसार आता ते एमआयडीसीचे आयुक्त आणि लँड रेव्हेन्यूचे आयुक्त जे पुण्यातच असतात त्यांच्याकडून सुद्धा या जमिनीच्या संदर्भातली अधिक माहिती असलेले कागदपत्र जमा करणार आहेत। खरं तर एसीबीने याचं सगळी चौकशी केली होती, त्यात काय निष्पन्न झालं होतं? एसीबीने त्यावेळेस चौकशी केली आणि तेव्हा भाजपचं सरकार असल्यामुळे आणि भाजपचे मंत्री होते एकनाथ खडसे त्यामुळे त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रकार झाला आणि मंत्रिपद गेल्यानंतर त्यांना क्लीन चिट देण्यात आली आणि एसीबीने असा अहवाल दाखल केला की याच्यामध्ये आम्हाला काही तथ्य दिसून येत नाही, अशा प्रकारे कोणताही घोटाळा झालेला नाही आणि गैरव्यवहार सुद्धा झाला नाही असं म्हणून त्यांनी केस बंद करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यावर अंजली दमानी यांतर्फे आम्ही आक्षेप घेतला आणि ही केस अजूनही आम्ही सुरू ठेवलेली आहे आणि कोर्टाच्या हे निदर्शनास आम्ही आणून दिलं की ज्या पद्धतीने चौकशी व्हायला पाहिजे ज्यांची चौकशी व्हायला पाहिजे ती झालेली नाही। मला असं वाटते की आता योग्य प्रकारे चौकशी सुरू झालेली आहे कारण की आर्थिक घोटाळ्यासाठी मदत करणारे त्यांचे जावई आणि त्यांची बायको ज्यांच्या अकाउंटमधून पैसे फिरवण्यात आले त्यांची चौकशी होणं आवश्यक आहे। घोटाळा झालेला आहे त्यात? प्रथमदर्शनी कागदपत्रांतून घोटाळा झाला आहे असं माझं स्पष्ट मत आहे। हे होते ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी स्पष्टपणे सांगितले की भोसरी भूखंड घोटाळ्यामध्ये रितसर गैरव्यवहार झालेला आहे आणि त्यानुसारच ईडीने आज एकनाथ खडसे यांच्या जावयाची अटक केलेली आहे।
व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. ईडीनं ही एक खूप महत्त्वाची मोठी कारवाई केली असं म्हणावं लागेल. याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. गोविंद, आपण पाहिलं भोसरी जमीन प्रकरणामध्ये गिरीश चौधरी यांची अटक झाल्याची ही बातमी खरंच खूप मोठी आहे आणि येत्या काळात कदाचित याच्यावरनं मोठा वादंग होण्याची शक्यता व्यक्त होतीये. त्या पद्धतीनं राजकारण देखील रंगू शकतं असं बोललं जात आहे. गोविंद, हा सगळा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं चर्चेत होता. एकनाथ खडसेंचे जावई ज्यांना अटक झाली आहे या मुद्द्यावरनं कदाचित आणखी वातावरण तापण्याची शक्यता आहे. गोविंद, या सगळ्याबद्दल काय सांगता येईल? अर्थातच अजिंक्य, याचा घटनाक्रम बघितला तर आपल्या लक्षात येतं की एप्रिल 2016 मध्ये अब्बास उकाणी नावाच्या मूळ मालकाकडनं जो MIDCनं त्यांना हा भूखंड अलॉट केला होता 3 एकरचा, हा भूखंड एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री असताना आपल्या पत्नीच्या आणि जावयाच्या नावावर घेतला होता आणि त्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने पैसा दिला तो मूळ महत्त्वाचा मुद्दा होता की हे पैसा 3,75,00,000 रुपये ज्या पद्धतीने दिल्या गेले होते त्या नेमक्या कंपन्यातून दिल्या गेल्या, त्या कंपन्याही खोट्या होत्या असा दावा तत्कालीन जे तक्रारदार होते हेमंत गवंडे उद्योजक त्यांनी केला होता आणि त्या दाव्यानुसार तक्रार दाखल झाली होती आणि त्या तक्रारीची परिणती आता आपण बघतो की 5 वर्षानंतर या प्रकरणी आता त्यांच्या जावयाला ईडीने अटक केल्याची माहिती मिळते. मात्र या प्रकरणी जसं हेमंत गवंडे तक्रारदार यांनी सांगितलेलं आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार एकनाथ खडसे स्वतःही आरोपी आहेत आणि त्यांच्या पत्नीही आरोपी आहेत. पार्टी केलेला आहे. उच्च न्यायालयामध्ये सुद्धा हे प्रकरण आहे आणि त्यामुळे एकनाथ खडसेंच्या अडचणीत आता मोठी वाढ झालेली आहे. हा 3 एकर कंपन्या आता उभ्या राहिलेल्या आहेत आणि जे ब्लॉक जो आहे भोसरी MIDC परिसरातला तिथला हा भूखंड आहे साधारण 3 एकरचा. या सगळ्या प्रकरणातली महत्त्वाची बाब ही होती की MIDCने भूसंपादित केलेल्या म्हणजे सरकारी जमिनीचा व्यवहार होऊच शकत नव्हता, जो की महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांच्या पत्नीच्या आणि जावयाच्या नावावर हा भूखंड केला गेला आणि त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. दुसरी महत्त्वाची बाब अजिंक्य यामध्ये ही आहे की तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी हे प्रकरण पुढे आल्यानंतर 2च दिवसात स्पष्टीकरण दिलं होतं आणि सांगितलं होतं की हा भूखंड MIDCच्याच मालकीचा आहे आणि त्यामुळे एकनाथ खडसेंनी तेव्हा केलेले दावे सगळे फोल ठरले होते. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये अफरातफर झाली, घोटाळा झाला हे स्पष्टच होतं. आता मात्र उद्योग मंत्री सुभाष देसाई काय प्रतिक्रिया देत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. हेमंत गवंडे जे तक्रारदार आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे प्रकरण जे राजकारणी आपल्या गैरपदाचा दुरुपयोग करतात त्यांच्यासाठी मोठा धडा आहे आणि त्यामुळे या प्रकरणाचा पाठपुरावा ते सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. गोविंद, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. गिरीश चौधरी यांची अटक झालेली आहे ईडीकडनं. आता या सगळ्या अटकेच्या कारवाईनंतर एकनाथ खडसेंना हा एक खूप मोठा धक्का असल्याचंही बोललं जात आहे. या महत्त्वाच्या बातमीवर आपली नजर असणारच आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत.